नमस्कार मित्रांनो, विभूतिपदाच्या या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण विभूतिपदामधले वेगवेगळे सूत्र बघतोय, त्यांचा अर्थ समजून घेतोय. एका सूत्राचा दुसऱ्या सूत्राशी काही संबंध आहे का, हे देखील बघतोय. आज देखील आपल्या विभूतिपदामधलं सूत्र नंबर 45 बघायचं. चला, हे सूत्र समजून घेऊया. ततः आणिमा आदी प्रादुर्भाव काय संपत तत धर्म अनभिघात च. या सूत्रातील एक एक शब्दांचा अर्थ आपण आता समजून घेऊया. ततः ततः म्हणजे काय, तर त्यानंतर. आपण यापूर्वी सूत्र नंबर 44 बघितलं. त्यामध्ये आपण असं बघितलं की जे पंचमहाभूत आहेत त्याच्यावर जर योगी साधकाने जय प्राप्त केला, त्यांना आत्मसात करून घेतलं, त्यानंतर काय होतं, तर आणिमा आदी प्रादुर्भाव एकूण 8 प्रकारच्या सिद्धी आहेत, ज्याला आपण अष्टसिद्धी असं म्हणतो. त्याच्यामधली पहिली सिद्धी म्हणजेच आणिमा, त्यांचा परिणाम प्रकट होतो. आणि हा प्रकट झाल्यावर पुढे काय होतं, तर काय संपत. काय संपत म्हणजेच काय, तर काया या शब्दाचा अर्थ शरीर असं होतं. तर आपण शरीराची संपत्ती ही वाढवणार आहोत. आपण आपलं रूप लावण्य याला तेजस्वी करणार आहोत. एकंदरीतच आपण आपल्या शरीराला पूर्णपणे व्याधीमुक्त करणार आहोत आणि आपल्या शरीराची जी ताकद आहे त्याच्यावरती अधिक वाढवण्याचा प्रयत्न करा. पुढे काय होणार आहे, पुढे म्हणजे तत. तत धर्म अनभिघात. इथे तत म्हणजे काय, पुन्हा त्यानंतर. धर्म अनभिघात म्हणजेच हे जे पंचमहाभूतांच्या अवस्था आहेत त्या अनभिघात म्हणजे आपल्याला आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा कुठेही अडथळा निर्माण होणार नाही. आणि इथे पुढे च चा अर्थ आपण सुरुवातीलाच बघितलाय की आणि, म्हणजे ह्या देखील गोष्टी घडणार आहेत की कुठलाही अनभिघात. मग तो अनभिघात कसा असेल, की आपल्या शरीराला अग्नीचा दाह होणार नाही, पाण्यापासून त्रास होणार नाही, दगड भिंती हे देखील आपल्याला अडवू शकत नाही. एकंदरीतच या सूत्राचा आपण अर्थ समजून घेतला तर आपण 44व्या सूत्रामध्ये असं बघितलेलं आहे की आपण पंचमहाभूतांवरती आपला जय प्राप्त करतो. त्यानंतर आपल्याला अणिमा आदी सिद्धी म्हणजे अणिमा सारख्या सिद्धी प्राप्त होतात. त्याचबरोबर आपलं जे शरीर आहे, आपलं जे रूप आहे ते सौंदर्यवान होणार आहे, दिव्यवान होणार आहे, तेजस्वी होणार आहे, ताकदवान होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला कुठलंही पंचमहाभूतांचं तत्व आहे ते कधीच अडवणूक करणार नाहीये. बघा, असा हा या सूत्र नंबर 45 चा महिमा आपल्या समोर महर्षी पतंजली मांडतात. आता आपण ह्यामध्ये एक बघण्यासारखी गोष्ट आहे की या अष्टसिद्धी म्हणजे नक्की काय. अष्टसिद्धींचा विचार करताना या 8 प्रकारच्या सिद्धी आपल्या शरीराला कशाप्रमाणे बदल करून देतात हे या सिद्धींमध्ये सांगितले. त्याच्यामध्ये आपल्याला अणिमा ही पहिली सिद्धी बघायची आहे. महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्व आणि ईशित्व या 8 प्रकारच्या सिद्धी आपण थोडक्यात इथे समजून घेऊया. सर्वात पहिली सिद्धी म्हणजेच काय, तर अणिमा. आपल्या शरीराचा जो आकार आहे तो अणू एवढा करायचा, अगदी बारीक मोहरीच्या दाण्या एवढा बारीक आपण करू शकतो. दुसरी सिद्धी म्हणजेच महिमा. अणिमा सिद्धीच्या अगदी उलट. महिमा सिद्धीचा अर्थ आहे आपलं शरीर आपण इतकं मोठं, इतकं प्रचंड बनवू शकतो की पर्वता एवढं देखील आपण शरीर आपलं मोठं बनवू शकतो. तिसरी सिद्धी म्हणजेच लघिमा. आपल्याला आपलं शरीर इतकं लघु करायचंय कापसाप्रमाणे ते अगदी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध काम करू शकतं. चौथी सिद्धी म्हणजेच गरिमा. अगदी लघिमाच्या विरुद्ध आपल्याला आपलं शरीर इतकं जड करायचंय की आपण आपला जर पाय जमिनीवर ठेवला तर त्याला कोणी हलवू शकत नाही. तुम्हाला अंगद याने पाय जमिनीवर ठेवल्यावरती कोणीच त्या पायाला हलवू शकत नाही, इतकी ताकद त्या अंगदने प्राप्त केली होती, असं उदाहरण देखील बघायला भेटलं. पाचवी सिद्धी म्हणजेच प्राप्ती. प्राप्त करणं. आपल्याला या निसर्गातील कुठलीही गोष्ट अगदी सहज प्राप्त होऊ शकते. मग ती वस्तू आपल्या जवळ असो, अगदीच आपल्या लांब दूर कुठेतरी असो, तिला प्राप्त करायचंय, तिला मिळवायचंय, म्हणजेच ही प्राप्ती सिद्धी. सहावी सिद्धी म्हणजेच प्राकाम्य. निसर्गामध्ये जे काही घडतंय ते घडण्यावरती आपण आपल्या या प्राकाम्य सिद्धीनुसार बदल घडू शकतो. पाणी एका बाजूने वाहतोय, तो पाण्याचा प्रवाह प्राकाम्याने आपण अगदी बदलू शकतो.
पुढची सिद्धी म्हणजे सातवी सिद्धी म्हणजेच वशित्व. या निसर्गामध्ये जे प्राणी मात्र आहेत, जे जीव आहेत, जे पंचमहाभूत आहेत, त्या सर्वांना वशीकरण करणं, आपल्या इशाऱ्यावरती त्या सर्वांना अनुमोदित करणं म्हणजेच वशित्व. आणि शेवटची सिद्धी म्हणजेच इशित्व. सृष्टीतील ज्या काय नवीन गोष्टी आहेत त्यांची निर्मिती करणं, निर्मिती करण्याबरोबरच आपण नष्ट करण्याचं देखील काम या इशित्व या सिद्धीने करू शकतो. हे सूत्र समजून घेण्यासाठी एक रंजक उदाहरण घेऊया आपल्या पौराणिक कथेमधलं रामायणामधलं. जेव्हा सीता मातेला भेटायला हनुमानजी लंकेमध्ये गेले तेव्हा देवांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी नागमाता सुरमा हिला हय्यर केलं. सुरमा हनुमानजींच्या मागे आली आणि त्यांना गिळण्याचा तिने प्रयत्न केला. ती जेव्हा तोंड उघडं करायची तेव्हा हनुमान अगदी तिच्या दुप्पट आकार करायचे. सुरमेनी इथे पुन्हा मोठा आकार केल्यावर हनुमान पुन्हा मोठा आकार करायचे. जेव्हा सुरमा त्यांना गिळणार तितक्यात हनुमान पुन्हा आपलं डोकं चालवतात आणि जी महिमा आकार त्यांनी साकार केलाय तो पुन्हा आणिमा आकार म्हणजे सूक्ष्म आकार करून कधी तिच्या तोंडातून फरार झाले हे तिला देखील कळलं नाही. पुढे ते लंकेला पोचले. लंकेच्या द्वारपालांना दिसू नये यासाठी ते पुन्हा आणिमा या सिद्धीचा वापर करतात. इतके बारीक होतात आणि त्या दरवाजामधनं सहज आतमध्ये प्रवेश करतात. पुढे काही असे प्रसंग घडतात की ज्याच्यामध्ये लक्ष्मण मूर्छित होतो. लक्ष्मणाला औषधी जडीबुटी देण्यासाठी ते द्रोणागिरी पर्वत एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आणतात. हा पर्वत उचलण्यासाठी पुन्हा ते महिमा सिद्धीचा वापर करून मोठे होतात. हनुमानजी कधी अणिमा कधी महिमा सिद्धी वापरतात. त्याचबरोबर ते जेव्हा हवेत उडतात तेव्हा ते लघिमा या सिद्धीचा वापर करतात. रावणाच्या सैन्याशी लढताना या हनुमानजीच्या अंगात गरिमा नावाची सिद्धी येते असं देखील आपण म्हणू शकतो. एकंदरीतच हनुमानाने अष्टसिद्धी प्राप्त केली असं आपण म्हणू शकतो. आपण या सूत्र नंबर 45 मधून हे बघितलं की पंचमहाभूतांवरती विजय प्राप्त केल्यावरती योगी साधकाला अष्टसिद्धी प्राप्त होते. त्याचे शरीर असे बनते की ते कायासिद्धी संपन्न होते. त्याच्या शरीराला या निसर्गातली कोणतीच शक्ती अडू शकत नाही. हे देखील रहस्य आज आपण उलगडून बघितले. अशी अनेक रहस्य अजूनही उलगडून बघण्याची बाकी आहेत. मात्र ही रहस्य मी तयार केल्यावरती तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा. तुमच्या मौल्यवान कमेंट्स, तुमचे प्रश्न यासाठी कमेंट बॉक्स आहेत. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा. लवकरच भेटूया सूत्र नंबर 46. तोपर्यंत धन्यवाद.